तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं युट्यूब चॅनल आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठी गोष्ट हवी होती आणि ती आपल्याकडे नव्हती. तर आपण एक आता ऑर्डर केलेली आहे गोष्ट, आणि ती गोष्ट म्हणजे आपलं जे गॅजेट आहे ते. तर आपण ते ऑर्डर केलंय, तर त्याच्यात अनबॉक्सिंग करायची आहे. तर चला आपण आता त्याची अनबॉक्सिंग करूया. तर प्रॉपर असं रॅप करून आलंय. तर हे फायनली आपल्याकडे गॅजेट आलंय. गॅजेटमध्ये आहे वायरलेस माईक आहे. तर हा माईक आपण म्हणजे असं कोणत्या ब्रँडचा वगैरे घेतला नाही, आपल्याला छोट्यापासून मोठी सुरुवात करायची आहे. तर म्हणलं आधी छोटीशी घेऊन बघूया कसा त्याचा आउटपुट वगैरे येतोय तो. तर आता आपण याची अनबॉक्सिंग करूया. हो, तर आपले जसे एअरपोर्ट असतात तशी याची केस दिलेली आहे, आणि या केसमध्ये हे दोन माईक आहेत. हा लाइटनिंग पोर्ट आहे, म्हणजे हा आपले आयफोन 5 वाली सिरीज आहे त्याच्यापासून 14 पर्यंत सिरीज आहे. तर त्याच्यामध्ये हा आपण यूज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये बॉक्स दिला, तर ह्याच्यामध्ये काय दिलंय, हा बॉक्स दिला. आवाज तर काहीतरी ओके. ह्याच्यामध्ये चार्जिंगसाठी USB कॉर्ड दिली आहे, आणि हा एक ब्लूटूथ डिव्हाइस दिलाय जो आपण आयफोनच्या याला खाली कनेक्ट करू शकतो, जिथे चार्जिंग असते तिकडून. म्हणजे हा ॲज अ ब्लूटूथ टाईपच काम करणार. तर आता आपण ह्याला यूज करून बघूया. चला. आता माईक आहे तो ॲज अ क्लिप टाईप दिलाय, म्हणजे तुम्ही कुठेही गेलो आपण तरी क्लिप म्हणून लावला तरी आपला व्हॉइस त्याच्यामध्ये बरोबर जाईल. आणि जर तुम्हाला कोणाला दाखवायचं नसेल की आपण माईक म्हणजे यूज करतो हे ते, तर आपण खाली जरी ठेवला तरी त्याचा आउटपुट चांगलाच येईल. तरी आपण आता ह्याचा आउटपुट बघूया कसा येतो तो, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू करतो. चला, तर आपण ह्याचा यूज करून बघूया. या माईक एक घेऊया, त्याच्यानंतर हा ब्लूटूथ डिव्हाइस दिलेला म्हणजे ॲज अ कनेक्टर म्हणून तो आता यूज करून बघा आधी. तर हा आपला माईक जो आहे ना, तर त्याची आपल्याला टेस्टिंग करायची आहे. तर अजून आपण कनेक्ट केला नाही, तुम्ही बघत असाल. आणि आजूबाजूला पंख्याचा वगैरे आवाज आहे, तर त्याचा नॉईज ह्याच्यामध्ये तुम्हाला समजत असेल. तर आता आपण कनेक्ट करून बघूया की हे कनेक्ट केल्यानंतर आपला जो आजूबाजूचा नॉईज आहे तो त्याचं रिडक्शन होतं की नाही. तर आपण आता ते कनेक्ट करायचं. तर कनेक्ट झालेलं आहे, आणि आपण आता हा लावून घेऊया. तर आपण कनेक्ट केलेला आहे, आणि आता बघा की नॉईस रिडक्शन होत आहे की नाही ते. कारण की मला तरी आता समजत नाही की होतं की नाही. तर आता आपण व्हिडिओ बघितली तर त्याच्यानंतरच समजेल की नॉईस रिडक्शन किती आहे ते. कारण की आपण कुठे बाहेर गेलो की आपल्या आजूबाजूला भरपूर साऊंड असतो, तर तो आपल्याला त्याचं रिडक्शन करायचं असतं नॉईसचं. तर त्याच्यासाठीच आपण हा वायरलेस माईक ट्राय करतोय. तर बघूया कसा व्हॉइस रिडक्शन होतोय तो. चला. तर आपण आता याची नॉईस रिडक्शन जेवढं आहे ते आपण चेकच केलं, म्हणजे तुम्हाला इथे समजलं असेल. तर आता आपण याची म्हणजे आपण किती लांबपर्यंत बोलू शकतो. कारण की आपल्याला जर नॉर्मल मोबाईलमध्ये जर शूट करायचं असेल तर आपल्याला त्याचं डिस्टन्स कमी लागतं, तरच आपल्याला व्हॉइस येतो चांगला. नाहीतर मग तो व्हॉइस ब्रेक होतो आणि सर्व काही होतं. तर आपण आता याचं डिस्टन्स चेक करूया किती डिस्टन्स आहे ते. त्यांनी लिहिलं 20 मीटरपर्यंत. तर आता आपण तिथपर्यंत जाऊया आणि तुम्ही मला सांगा माझा व्हॉइस क्लिअर येतोय की नाही. चला, तर मी हे लावून घेतो आधी आणि आपण जाऊया. आता बघा, तर आता आपण चालतोय. तर
इथपर्यंत व्हॉइस आहे. तर आता आपण पुढेही जाऊया, म्हणजे आपल्याला एक डिस्टन्स समजेल की केवढ्या डिस्टन्सपर्यंत आपला व्हॉइस येतो आणि मग नंतर तो ब्रेक होता येतो. कारण की आपण कुठेही गेलो गणपती वगैरे ते विसर्जनासाठी वगैरे, तर आपली लेंथ आपण ॲडजस्ट करू शकतो जेवढं पाहिजे तेवढं. तर आता आपण अजून आतमध्ये जाऊया. तर एवढं आपलं नॉर्मल डिस्टन्स असतं. तर हे 20 मीटरचं तरी डिस्टन्स आहे. तर आता तुम्हीच सांगा या व्हिडिओमध्ये जेन्युइन रिव्ह्यू की तुम्हाला व्हॉइस माझा क्लिअर येतोय की अडकत अडकत येतोय ते. तर चला रिव्ह्यू द्या.